गणेश, खरंच आपण या फोटोमधून कल्पना करू शकतो की या पुलावरती किती गर्दी आहे। या पुलाची क्षमता नसताना सुद्धा या पुलावरती इतकी गर्दी जमली होती। लोक, पर्यटन स्थळ आहे, बरेच पर्यटक या ठिकाणी आलेले होते आणि यानंतर हा पूल कोसळलाय। गणेश, सध्याची काय परिस्थिती आहे? रेस्क्यू जसं तुम्ही म्हटलात की ते थांबवलेलं आहे, मात्र जो ढिगारा पडलेला आहे त्या संदर्भातली काय माहिती समोर आहे? हो, काल रात्री प्रशासनाने तो जो सांगाडा होता, लोखंडी सांगाडा पुलाचा, तो बाजूला काढून ठेवलेला आहे। मात्र अजूनही काही दिवसांनी तो जो सांगाडा तो पूर्णपणे बाहेर काढण्यात येईल, कारण की तिथं पावसाचा मोठा व्यत्यय येत असल्यामुळे आता प्रशासनाने हे कार्य थांबवलेले आहे। गणेश, खरं तर काल जशी बातमी पसरली, मोठ्या प्रमाणात इकडे पर्यटक तर होतेच, पण बघ्यांची सुद्धा तितकीच गर्दी झाली होती। आत्ताची काय परिस्थिती आहे? अजून सुद्धा या ठिकाणी काही गर्दी वगैरे दिसतेय का? नाही, आता जी तिकडची जी परिस्थिती आहे ती तिथं कोणी नाही, कारण पोलीस प्रशासन असेल किंवा स्थानिक जे प्रशासन असेल त्यांनी जे स्थानिक लोकांना किंवा जे पर्यटकांना तिथं आता येण्यास बंदी केलेली, त्यामुळे आता तिथली जी परिस्थिती आहे ती आता शांत आहे। बर, आपण एक्सक्लुसिव्ह फोटो बघतो ज्यामध्ये हा पूल ज्या पद्धतीने कोसळला, ज्या क्षणाला पूल कोसळला तेव्हाच हा कुणीतरी फोटो आपल्या मोबाईलमध्ये कैद केलेला आहे। आणि या पुलावरती किती गर्दी आहे, केवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी आलेले होते। पुलाची क्षमता नसताना मोठ्या प्रमाणात पर्यटक या पुलावरती उपस्थित होते आणि तेव्हाच हा पूल कोसळलेला आहे। दरम्यान याच पुलावरून जेव्हा की पर्यटक त्या ठिकाणी आहेत त्याच वेळेला वाहतूक सुद्धा सुरू होती आणि यानंतर हा सगळा अपघात घडल्याचं आपण बघितलेला आहे।